गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला दिवस 5वा, डे 5. डे 4 पर्यंत सगळे ब्लॉगिंग झालेले आहे आतापर्यंत. शॉर्टमध्ये टाकतोय आणि ज्यांना फुल लेंथमध्ये बघायचं असेल ते त्यांनी यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करायचं, किंवा नाहीतर इंस्टाग्रामला असं पण 3-3 मिनटाचा व्हिडिओ आहे चालू. तर आज आपण घेतला आहे दुसरा रूट, ना की टक्का नाका ONGC. आज आपण पळसपे थ्रू चाललो आहे करंजाडेला, मॅरेथॉन, साई वर्ल्ड सिटी या साईडकडून. ह्या साईडनी ना जायला काही प्रॉब्लेम नाही. या साईडला ना आहे छटाकभरचा रोड, सारा ट्रॅफिक दुनियाभराचं असतं. त्यात खाली बैल लोक भरपूर असतात, कसे पण गाड्या चालवतात. हे बा बघितलं, बैल म्हणजे बाई बैलपेक्षा बैल असतं. इथं बाजूला अशा गाड्या लावून असतात, त्यामुळे या साईडनी ना जाऊ वाटत नाही. आता पळसप्याकडून करंजाडेला, उल्वे, उरण या साईडला राईट मारायला लागतो. डीमार्ट आहे, डीमार्टपासून राईट असा. नाही तर पळसपे चौक बोललं ना भाई, फुल भुलभुलैया आहे. तुम्हाला ओल्ड गोवाला जायचं असेल तर हा रोड घ्यायला लागेल. अबे साले. आणि उलवा, उरण, करंजाडे, कळंबोलीला पण जातो JNPTचा. सरळ जाऊन टी पॉईंटवरून राईट मारायचं. अच्छा ठीक आहे. हे आत्ता सिमेंट रोड बनवले, नाही तर आधी तर नुसते पॅचेस होते. हे बघा, याची कांड पॅचेस बोललं नाही, लगेच पॅचेस येऊन जातात. आता गोवा हायवेला जायचं असेल तर इथून लेफ्ट घ्यायला लागतं असं, आणि पनवेलला जायचं असेल तर इकडून राईट मारायला लागतं. हे बघितलं, ट्रॅफिक बघितला म्हणून ह्या साईडने भेंचोत येऊ वाटत नाही जास्त. त्यात काही सिग्नल नाही, ते काय नाही. हे बघा, हे अशी लोक मधातूनच पलटवतात. कधी कोण तिकडून येईन, कधी ठोकून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून या साईडनी ना जाऊ वाटत नाही. हे बघा, मोठे ट्रक, हे 4 व्हीलर सगळे या साईडनीच असतात. हा सिमेंट रोड फक्त नावाचा आहे भाई. आता हे इथे साई वर्ल्ड सिटी, मॅरेथॉन, ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे ना, तर इकडून त्यांना पळसप्याला यायला अपोजिट टाकायला लागतं. आणि खालून गेलं तर साई वर्ल्ड सिटी, मॅरेथॉन या साईडला जातं. नाहीतर असा राईट घेतला की JNPT रोड लागतो. बघितल्या किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे शोध. इकडे साई वर्ल्ड सिटी आणि इकडे मॅरेथॉन. हा JNPT रोड आहे ना, हा कळंबोलीकडून जे राईडला येतात लोक, संडे राईड किंवा बाकीचे, ते कळंबोलीवरून टी पॉईंटवरून राईट मारून या हायवेला लागतात. की नाहीतर एक पनवेलमधून मधला रोड आहे तो आपला, पण तिथे सिग्नल भरपूर असतात, त्यामुळे त्या साईडनी कोण जास्त यायला बघत नाही. पण या JNPT रोडवर पण ना बरोबर चालवावं लागते बाई गाडी. 4 व्हीलर, 2 व्हीलर, ॲटो सगळे असतात, मोठे ट्रक. आणि हेल्मेट असेल ना, हेल्मेटला बाई काच लावून ठेवायचा. कधी कधी ना दगड असतो, तो डायरेक्ट उडून तोंडावर येतो. एकदा झालेला सीन तसा. आणि साईडनी तर अजिबात नाही टाकायचे. ह्या साईडनी हे व्हाईट कलरचा पट्टा आहे ना, त्या साईडनी कधी जायचं नाही. सगळी घाण असते अशी, सगळी माती, दगडं. आता करंजाडी हिल, लोक पावसाळ्यात, उन्हाळ्यात ट्रेकिंगला असे वरती जातात. आणि हा JNPT रोड आहे ना, 2 व्हीलर असेल ना तर लेफ्ट साईडनी ठेवायची, कारण की हा 4 पदरी रोड आहे. की जे 4 व्हीलर असतात ना ते फास्ट असतात. ही लेफ्ट साईडची लेन ठेवायची. रात्री रायडिंग करत असाल ना ह्या रोडला, बाई बघून करायचे. मादरचोदे असे गड्डे असतात मध्ये,
भरपूर गड्डे असतात आणि असे ट्रॅफिकवाले पण असतात. हां, हेल्मेट तर कंपल्सरी घालाच. असं नाही की हे बघा साईडने मी बोललो ना, साईडने जायचं नाही, अशी माती असते सगळी. हा उलवे उरण टी पॉईंटपासून राईट मारलं की कळंबोली असा रोड असतो. आता रस्त्यात ना एक गड्डा असतो, ठीक आहे. त्या गड्ड्यावर भरपूर गाड्या जातात, एकदा दोनदा भरपूर वेळा जातात, जोपर्यंत तो गड्डा मोठा होत नाही. मग जसा तो गड्डा मोठा होतो तसे लोक त्या गड्ड्याला अवॉइड करतात आणि त्याच्यापासून लांब जातात. मग नंतर कोणीतरी एक सरकारी नोकरीवाला येतो, तो त्या गड्ड्याला भरतो. असे बाजूनी ट्रक उभे राहतात इथे, कारण की सकाळच्या टायमाला अलाव नाही यांना जायला, त्यामुळे थांबवतं त्यांना. JNPT सरळ, अटल सेतू पण सरळच आहे. आता करंजाडेला जायला आपल्याला इथून असा हायवेवरून लेफ्ट मारायला लागतो. असा लेफ्ट घेतला की सरळ जाऊन एक फाटक लागतं, फाटकापासून सरळ जायचं. याचे जे सर्व्हिस रोड असतात ना, सर्व्हिस रोडपासून हळू जायचं. कधी कुठला गड्डा लागेल काही सांगता येत नाही, कारण की सर्व्हिस राईट साईडनेच्या बापाने ओव्हरटेक मारला. हे बघा बघा मादर बोललो ना, सर्व्हिस रोडपासून ना हळू चालवायची. झाडभरचे पॅचेस असतात, पण हादरा एवढा मोठा असतो की सांगू नका. आता हा साईडचा एरिया आहे ना, हा वरचे ओळ आहे. इकडे कॉलेज पण आहे. आता करंजाड्याला घुसायला इथून राईट मारायचं बोगद्यातून. हे बघा रोड बघा, शोध बाह्या स्पीड ब्रेकर बांधला आहे का कोणाला उडवायला बांधला आहे? इथून राईट मारला, जगो 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 ऐ जगो. इंस्टाग्रामला बघ, इंस्टाग्रामला चालू आहे वाला वॉगिंग बाई. चल असं बोगद्यातून घालायला लागतं भाई गाडी. इथे ना टनलचं रोड काम चालू आहे. टनलचा रोड कधी बनतो आता काय माहिती. नाही तर एकदा जर इथं फाटक लागलं ना भाई, अर्धा तास थांबायला लागतं. नाही तर हा रोड बघा, थांबणार कुठं, गाडी घुसवणार कुठं. एकदा टनलचं काम झालं की आता बघू, बोलताय चालू होणार आहे. ह्या साईडला आहे टनलचा रोड. हे शापले रोड आहे, रोड कमी, भेंचोत गड्डे जास्त आहे. रात्रीच्या टायमाला ना ह्या असल्या रोडवर किंवा मागच्या JNPTला ना गाडी हळू चालवायची, किंवा फॉग लाईट असेल ना गाडीला तो लावायचा. नाहीतर या हादऱ्यांनी ना पार मुंगे येऊन जातात. कुठं येतात ते तुम्हाला पण माहिती आहे. हे बघा, हे असं असतं नेहमी बाई. हा जरा एरिया कसं आहे, हा जरा उंच आहे, त्यामुळे नवीन ड्रायव्हर असं ना त्याला केळं काढता येत नाही. आता इकडे लेफ्ट मारला की सेक्टर 1मध्ये, आणि राईट मारला की 3, 4, 5, 6ला. आता आपण सेक्टर 3मध्ये. हा बोगदा ना आता जो बांधणार आहे, हा इथून काम चालू होणार आहे. बोलतात इथून निघणार आहे. तर कुठून निघतो, कोण्या भोसड्यातून निघतो काय माहिती. म्हणून या साईडने मी येत नाही जास्त. आपल्या टक्क्या नाक्यावरनं जायचं मच्छी मार्केटकडून, लवकर पण पोचतं, जास्त टिकटिक मारी पण नाही. ते रिलायन्स स्मार्ट आहे सेक्टर 3चा.
अर्धा करंजाड आहे ना भाई पार्किंगमध्येच गेलेला आहे. बिल्डरने बिल्डिंग बांधलेल्या पण नंतर पार्किंगच नाही आहे सगळ्या रोडच्या साईडने. सगळ्या एक पदरी रोड तर असाच जातो पार्किंगमध्येच. आता कामोटेला बघा आग लागलेली, 2 जण त्या आगीमध्ये मेले. आता कारण असं सांगताय की तिथे सगळ्या आजूबाजूला ना पार्किंग होत्या, सगळ्या 2 व्हीलर लागून होत्या, 4 व्हीलर. तर त्या अग्निशामक गाडीला ना आतमध्ये जाता आलं नाही, आग विझवता आली नाही, त्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झाला. मादर चोद, ह्या अशा चुत्यांपासून ना 4 हात लांब बसवायचो आहे. आता मागचा लेफ्ट होता तो घेतला तरी मेडिकलकडे जातो रोड, पण तो रोड खराब आहे, भरपूर खराब आहे. करंजाडीतले रोड बनवले, फक्त मेन रोड बनवले, आतमधले जे रोड आहे ना ते झाट काय बनवलेलं नाही. बा माधरचोद कुठं चालला काय मिठे पावसाळीचा. याचे मेन रोडच फक्त बनवलेला करंजाडीत. हे आपलं मेडिकल. तर आता वर चढवायचे. आता मी रोज त्या साईडने येतो टाटा पॉवरकडून. आज जरा बोललो पळस पॅकेटनं जाऊया, पळस पॅकेट तीच बोंब आहे नेहमी, रोडचा प्रॉब्लेम. चला बाय बाय.